नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एटिका ब्रदर्स व्लॉगमध्ये. आणि आम्ही आज चाललो आहे फार्म हाऊसला. गावावरनं मित्र आलेत इकडे आणि ते कालच आले होते घरी आपल्या राहायला. आणि बाकीचे काही जण आहेत ते आज डायरेक्ट कर्जतला भेटणार आहेत. कर्जतला फार्म हाऊसवर चाललो आहे आणि असा प्रॉब्लेम झाला आहे की आमचा जो विला आहे तो झाला आहे कॅन्सल. त्याचं काम निघालं आहे अचानकमध्ये आणि बुक करणारा माणूस हा इकडे बसला आहे. पण थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या विलाला, त्याच्यामुळं आम्हाला तो विला काय भेटला नाही. आता बघूया दुसरा विला शोधायचा आहे जाऊन. कर्जतला ते थांबलेले आहेत स्टेशनला, आता त्यांना घ्यायची आहे थोड्या वेळाने. आता पोचू, आम्हाला जायला उशीर झाला आहे कारण घरी आम्ही नाश्ता वगैरे करत बसलो, त्यात आम्हाला ट्रॅफिक पण भेटली मध्ये मध्ये. तर आम्ही आता थोडा 5-10 मिनटामध्ये पोचू स्टेशनला, त्यांना घेऊ आणि मग विला दुसरा आम्हाला सर्च करायचा. आता तिथे बघूया काय होतं पुढे. मित्रांनो, आम्हाला लगातार फोन येत आहेत कारण आम्ही प्रत्येकाला सांगून ठेवलं आहे की फार्म हाऊस बघायचं आहे. आणि आमचा जो कॅन्सल झाला आहे तिथून पण आम्हाला त्यांनी सांगितलं की तुला देतो दुसरा करून. मित्रांनो, आम्ही आता कर्जत स्टेशनला पोहोचलो आहे, पण आम्ही आहे विरुद्ध साईडला आणि ते आपण त्या साईडला आहेत. अरे कहना क्या चाहते हो. तर आता बघूया, त्यांना फोन केला होता, त्यांना या साईडला बोलवलं आहे कारण आम्हाला फिरून जायचं असेल तर आम्हाला 2 किलोमीटर दाखवत आहे एक्स्ट्रा, म्हणून आम्ही या साईडला थांबलो आहे. त्यांना इकडे बोलवलं आहे. माहिती नाही आहे अजून की विला आमचा कॅन्सल झाला आहे. आता त्यांना आल्यावर समजेल की विला कॅन्सल झाला आहे आणि कॅन्सल होण्याचं कारण इकडे आहे. आता दुसरा विला आम्ही बुक करतो आहे बघा, इकडं त्याचीच प्रोसेस चालू आहे. आणि हा आमचा दुसरा ब्लॉगर हिमांशू सुर्वे. यो वंडर विथ हिम. हाय गाईज, फॉलो कर लो. आणि आता वाट बघतो आम्ही. मित्रांनो, आता आम्ही फार्म हाऊस बघितलाय ना, तो कॅन्सल झाला आहे. तर त्याच्यावरती सौरभचं उत्तर आहे का? आयुष्यात किती संकट आली तर संकटांना सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते सामोरं जात असताना तुम्ही घरामध्ये आपल्या फिल्टर लावा आणि आयुष्यात आनंदी राहा. हा पॅटला प्रमोशन करतोय भाऊनीचं. त्याच्या दुकानात जाऊन तुम्ही फिल्टर घ्या आणि भैरवनाथ इंटरप्राइजेसला व्हिजिट करा. तुम्हाला स्वस्त दरामध्ये फिल्टर भेटतील. फक्त फिल्टर मार्केटला 12,000 आहे, तो 6,000. तो 6,000ला तुम्हाला लवकरात लवकर व्हिजिट करा तुम्ही. आणि आता आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा सगळ्यांनी, आणि हिमांशूच्या चॅनलला सुद्धा फॉलो करा, लाईक करो, शेअर करो. तिघी सुद्धा आलेले आहेत. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आलेलो आहे कर्जतला आणि आम्ही चाललेलो आहे आता माहित नाही कुठे चाललोय आम्ही. आता बघूयात कुठे नेतायत हे पोरं आम्हाला. बघूयात आता. अरे मी कुठे बसू वरती? ए तू उठल मागे जातात. तो पण कॅन्सल झालाय. नाही, ते तिसरा केलाय. फोन पण त्या जीव झालाय त्या फोनचा. गाईज, आम्ही जो दुसरा बुक केला तो पण कॅन्सल झालेला आहे. पहिला गाडीवर बसणार आहे. आम्ही जाणार आहोत. तिसरा केलाय. आम्ही जाणार आहोत रोहितच्या घरी राहायला. काय मिळालं नाही राहायला तर आमचं फायनल. फायनली थोडं सामान घ्यायला थांबलोय. कर्जतच्या बाजारपेठेत आहे, ते बाजूला स्टेशन आहे इकडे. आणि बाकीचे सगळे गाडीत बसलेत, थोडे चिल्ड होत आहेत. मी आता फार्म हाऊसला जस्ट पोहोचलोय, पण अजून हे दोघं जण गेलेत इन्क्वायरी करायला. इकडे आहे की इकडे काय माहिती नाही, 2 आहेत, इकडे पण आहे. आता बघूया, ते दोघं जण इन्क्वायरी करून आले, त्यानंतर आम्ही गाडीत उतरू. हॅलो. एसी मध्ये चिल करतात सगळे बाहेर. आम्ही वैतागलो आहे प्रवास करून, म्हणून आम्ही एसी मध्ये बसलो. बाहेर खूप ऊन आहे. आवडते तुम्ही ठरवून आले, तुम्ही पण काय त्याला बसला. हे आमच्यासोबत प्रँक करायला बघत होते, प्रँक करायला बघत होते, पण त्यांचा प्रँक झालेला आहे फ्लॉप. मित्रांनो, आम्ही आता फार्म हाऊस मध्ये एंट्री केलेली आहे इकडे. आणि असा फार्म हाऊस आहे, तो एक तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. यशोदा फार्म या फार्म हाऊसचं नाव आहे. कर्जतला आहे आणि रोडच्या लगतच आहे, असा लांब नाही आहे कुठं. असं एवढं हा पूर्ण त्यांचा व्ह्यू आहे.
आणि ही आमची पब्लिक. सौरभ काय आणलंयस पिशवीत? तुम्हाला स्टॅटिक नाही वाटलं तर चालती सकट तुमचं काम करायचं. मस्त रूम्स आहेत इकडे, टेंट टाईप, म्हणजे असं एकदम सेपरेट रूम आहेत. चला आता मी फार्म हाऊसमध्ये एंट्री मारलेली आहे. मित्रांनो फार्म हाऊसला आला आणि काजू शोधतोय बघा. काजूचा फक्त सडा पडला इकडे. फॉलो करा 10 ब्लॉग. एटीके ब्रदर्स व्लॉगला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सगळ्यांना. 200 रुपये गुगल पे करा. तुम्ही काजू करताना ही काजू काढताना काजूच्या झाडाला काजू काढते. हा आहे बघा. अरे वा, पेरूच्या झाडाला काजू काढते. हा बघा. तुम्हाला जर माहिती असेल तर हा पेरूचा झाड आहे. आणि पेरूच्या झाडावर आम्ही आता थोडासा आराम करून पूलमध्ये आलोय. मित्रांनो आम्ही आता चहासाठी आलोय. बॅग देतात. नाश्त्यासाठी आहे चहा आणि कांदा भजी. हा बघा सुकडा बोंबील ट्रॅक दे. आणलेली आहे. आता नाश्ता करतो. घालायला येऊ काय? आता जस्ट पूलमधनं आलो. आता चाललो थोडं टर्फमध्ये, थोडं टाइमपास करतो, क्रिकेट खेळतो थोड्या वेळाने. मग परत जेवणाचा टाईम आहे. हे बघा अशा प्रकारे मी जिंकलेलो आहे. मित्रांनो आम्ही आत्ता जस्ट खेळून आलो. क्रिकेट खेळायला गेलो टर्फमध्ये. तिथे मागाशी जो टर्फ दाखवला तिथे आम्ही खेळत होतो आणि मॅच लावली. ते समोरच्या अपोनंट होते, कोण होते काय माहिती नाही, त्यांच्यासोबत आम्ही खेळलो आणि आम्ही लगातार 2 मॅच जिंकलो. आम्ही लास्टची मॅच हारलो. जाऊ दे, एक मॅच देवाला द्यायची असते. ही आमची टीम आहे. आणि आम्ही फायनली अशा प्रकारे जिंकलेलो आहोत ट्रॉफी. आम्ही अशा प्रकारे खेळलो होतो, मस्त जिंकलोय. फक्त एक मॅच आम्ही देवाला दिली. जाऊ दे. आमचं आत्ता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही थोडं चालतोय. थोडं जास्त जेवण झालंय. हे बघा इकडं कसा टाइमपास करतात सगळे. गाणी लागली तिकडं आणि नाचताय तिकडं. फिसटलं पण नागपूर फिसटलं. बाय बाय गाईज. आम्ही आता परत आतमध्ये जाऊन गेम खेळणार आहे. तर आम्ही गेम खेळताना दाखवतो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. ऑडियन्स बघा.
the next day. मित्रांनो मी तर रेडी झालोय आणि आता नाश्त्यासाठी चाललोय. आता निघायची वेळ आहे. नाश्ता करायला जातो, नाश्ता करतो. काय आता आम्ही फायनली इथनं निघालेलो आहे आणि हा रोहितचा ब्लॉग आहे आणि रोहितच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हा एवढा सुंदर चेहरा बघू शकता आणि माझ्या भावाच्या चॅनलला तुम्ही खूप सारं प्रेम द्या. आणि आता रोहित गाडी चालवतो त्यामुळे मी त्याची ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय पळसदरीला. पळसदरीला खूप चांगलं स्वामींचं मठ आहे ते असं आम्हाला पल्लूने सांगितलंय. सो पल्लू काय आहे स्वामींच्या मठामध्ये? आपण तिथे गेल्यावर बघूया. हां ते आम्ही तिथं गेल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू. तिथं मस्तपैकी महाप्रसाद पण आहे. आपण महाप्रसादाचा आनंद घेऊन आपण पुढे प्रवासाला निघू कारण की पल्लू जाणार आहे पुण्याला. माव आणि आम्ही सगळेजण पल्लू मी आणि कोण सौरभ आणि राधिका आम्ही सगळे माडला जाणार आहे आणि रोहितच्या घरी. सो गाईज ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्यामुळे आमच्या रोहितच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. ATK ब्रदर्स ब्लॉग. बाय. मित्रांनो 20 मिनिटाची ट्रॅफिक दाखवते आम्हाला. A few moments later. मित्रांनो आम्ही आत्ता जस्ट श्री स्वामी समर्थ मठ पळसदरीला पोचलोय आणि त्याची एंट्री आहे इथे बघा. मी फर्स्ट टाइम इकडे आलोय स्वामींच्या मठामध्ये ह्या पळसदरीला. योगायोग आहे कारण आम्ही इकडे आलो होतो फार्म हाऊसवरती. म्हटलं आता जवळच आहे तर जाऊन यावं. आणि हे माझे मित्र प्रॉपर हाय बोल. बघा महाप्रसाद आहे इकडे. आमचं दर्शन झालंय. आम्ही आता पळतोय कारण आमची आणि ट्रेन आता आहे आम्हाला 2:45. ट्रेन पकडायची आहे. माऊला घाई लागले. माऊला जायचंय पुण्याला आणि राधिकाला. मला मी पटापट कर्जत स्टेशनला चाललो आणि आम्ही देणगी पण दिली आणि महाप्रसाद पण केलाय. दर्शन एवढं चांगलं झालं. आता परतीचा प्रवास सुरू आता चाललोय आम्ही. आणि आता चाललेत माझ्या घरी सगळे जण. या दोघी चालल्यात. सॉरी हे चाललेत पुण्याला दोघी जणी. बाकी आता चाललो आम्ही पनवेलला. पण चला मित्रांनो आम्ही फायनली घरी आलोय आणि आता चाललोय. आता येत आहेत बाकी इथे गाडीचं सामान करतायत. पोचलोय घरी. आता बघूया थोड्या वेळाने भेटतो. फायनली घरी आले आणि हा बघा आल्या डेंगावर. मी आता शर्ट चेंज करतोय. यू आया. आता निघालेत माडला जायला. त्यांना सोडायला आले. आपण येऊ आणि पुन्हा आपण भेटू ह्याच ठिकाणी ह्याच जोशामध्ये आणि ह्याच निघालेत. आता ते घरी आले होते. सगळा नाश्ता वगैरे केला आणि आता निघालेत. बाय बाय. हे इकडून जा. जाऊ दे इथं डायरेक्ट जा. इकडं जायचं ना. हे स्टेशन जायचं ना. हे पुढच्या शनिवारी आहे. आता ते गेले सोडून आम्हाला. आता आम्ही चाललो जरा बाहेर.
मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ATK ब्रदर्स व्लॉगला असंच सपोर्ट देत राहा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही खूप फिरलो आहे फार्म हाऊसवर गेलो होतो. त्याच्यानंतर तिथून मग आम्ही दुसऱ्या दिवशी पळसदरीला गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये. खूप चांगलं दर्शन झालं. तर असंच सपोर्ट करा, प्रेम द्या.